खबर डोंबिवली शहर से निकलकर आ रही है। अवैध फेरी वालों से सामान खरीदना महापौर हर्षाली चौधरी को कठिन परिस्थितियों में लाकर खड़ा कर दिया है। कांग्रेस के डोंबिवली शहर अध्यक्ष अमित म्हात्रे ने नैतिकता के आधार पर महापौर का राजीनामा मांगा है। कांग्रेस डोंबिवली शहर अध्यक्ष अमित म्हात्रे ने 12 जून के दिन डोंबिवली में एक पत्रकार परिषद का आयोजन कर महापौर हर्षाली चौधरी का इस्तीफा मांगा है। उनका आरोप है कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका के सत्ताधारी के लोगों को अपने ही सत्ता के खिलाफ अवैध फेरी वालों को हटाने के लिए महानगर पालिका प्रशासन के खिलाफ आंदोलन करना पड़ता है और आज की महिला महापौर अवैध फेरी वालों के ठेले से सामान खरीदती है। ये शर्म की बात है। इस कारण महापौर हर्षाली चौधरी ने नैतिकता के आधार पर अपने पद से इस्तीफा देना चाहिए। इस तरह की मांग अमित म्हात्रे ने की है। तुम्ही बघितलं असेल की परवाच्या दिवशी पलावामध्ये स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आणि नगरसेवक काही शिवसेनेचे पदाधिकारी हे स्वतः जाऊन फेरीवाले उठवायच्या मागे लागले होते। प्रशासनावरती त्यांचा अंकुश नाही आहे, तुम्ही बघितलं असेल। असं त्यांनी स्वतःनीच सांगितलं की तुम्ही उठवलं नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू। ही शोकांतिका आहे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी की स्वतः निवडून आलेले लोकप्रतिनिधी, मग ते भले निवडून आलेले किंवा बिनविरोध आलेले, हे त्यांची भूमिका बजावू शकत नाहीयेत। आणि एका ठिकाणी आपण बघितलं असेल काही दिवसांपूर्वीच महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते। हे तुम्ही देखील बघितलं असेल। तर नक्की त्यांची भूमिका काय आहे की हातगाडीवाल्यांकडनं हे सामान घेऊन त्यांना त्यांच्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का त्यांना असा जबरदस्तीने उठवून त्यांना उद्ध्वस्त केला पाहिजे। तर या अनुषंगाने आम्ही त्यांची नैतिक जबाबदारी ते कुठे पार पाडू शकत नाहीत। या नैतिक जबाबदारीच्या आधारे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत।